जेव्हा माणूस सायकलवर असतो त्याला लगेच त्याला समजतं काय चाललंय. समज चढण असेल तर लगेच त्याला कळतं, त्याला डिफिकल्ट होतं. पण उतरण असेल, स्लोप असेल, उतरण असेल तर डायरेक्टली तो फास्ट जातो, त्याला काहीच करायची गरज नाही लागत. तर मग आपल्याला माहीत पाहिजे का समज थिंग्स गेट डिफिकल्ट असेल तर म्हणजे आपण वी आर इन द राईट डायरेक्शन. तर कोण बोलतात लाईफमध्ये पण बोलतात का केव्हा सर्व खूप सुरळीत चाललेलं असेल तर माणसाने घाबरायला पाहिजे. असे पण बोलतात की आणि सुरीम नसतील त्याला तर त्यांनी घाबरायला पाहिजे, असे पण बोलतात. म्हणजे ही सुरीम पाहिजेत. सगळ्यांचं पॅकेज डील असतं, सगळ्यांचं पॅकेज असतं, सगळ्यांचं काहीतरी काम असतं, सर्वांना काहीतरी तफकी देवालामध्ये. तर आपण फाईन बोलणे फार इझी आहे, आय अंडरस्टँड, पण तरी पण ना बोललं पाहिजे. अंडरस्टँड केलं पाहिजे ते. लॅफनिम केलं, लॅफनिम इज टू इंटरनलाइज आतमध्ये आपल्याला टाकलं पाहिजे, आपल्या मुदाऊत आपल्या अंडरस्टँडिंगमध्ये का दॅट्स लाईफ, दिस इज लाईफ, आपल्याला पुढे गेलं पाहिजे. तर एनिवे दिस आपल्या या याच्यामध्ये सुलामध्ये या लॅडरवर आपण वेर आर वी. तर आपण मिशनाच्या लॅडरवर चाललो आहे सध्या. फर्स्ट ऑफ ऑल आपण केला ब्राखोत. या मिशनात ब्राखोत आपण कंप्लीट केले खसदे हशेम. मग गेलो आपण शब्बात कंप्लीट करायला. आणि शब्बाचं मस्तखेत शब्बात कंप्लीट केला खसदे हशेम. नेक्स्ट थिंग वॉज मिगीला. ए आणि नंतर बाऊख हशेम आपण साखीम कंप्लीट केला. आणि आता मिरचा हशेम अकादोश बारूख आपल्याला मेरिट देव करायला. तर इट्स मसेखेत बेचा. मसेखेत बेचा, दॅट्स वी आर स्टाईन. मसेखेत बेचा तुम्ही बोल काय अंडा. मसेखेत अंडा. एनिवे खूप लोक मसेखेत बेया बोलतात, आपण त्याबद्दल बोलूया. नॉर्मली अश्केनाझी बोलतात मसेखेत बेया. आपण मसेखेत बेचा बोलतात, नाही तर कोण कोण मसेखेत योम तोफ बोलतात. मसेखेत योम तोफ फाईन, इट्स अ कंटिन्युएशन टू ऑफ शब्बात आणि पसाखीम पेसाख. इट्स काइंड ऑफ योम तोफचे लॉज. मेन म्हणजे योम तोफचे लॉज. योम तोफ कसा पाळायचा, काय डिफरन्स आहे शब्बातमध्ये आणि योम तोफमध्ये. योम तोफमध्ये काय काय गोष्टी अलाउड आहेत, काय काय गोष्टी नाही अलाउड आहेत, आणि त्याचे डिस्कशन्स आपण बघूया आणि त्याचे इंटरेस्टिंग गोष्टी बघूया योम तोफबद्दल. हालाखोत बघूया. काइंड ऑफ नुसतं आपण हालाखोत ममाश राव गव्रियल आणि राव उरियल घेतात हालाखोत, तसे हालाखोत नाही करणार आहोत आपण. पण रूट बघूया, रूट ऑफ ऑल हालाखोत मिशनायोत. त्याच्यातून सगळे हालाखोत डिराईव्ह करतात. मग ऑफकोर्स गेमारा आहे, गेमारा डिस्कस करतात हालाखोत. आणि नंतर मग पुढे रामबाम, शुल्खान अरुख आणि आताचे वाद्या आणि अखरोनीम, ते सगळे असतात, ते इकडे आपल्याला लॉज मिळतात. पण फाईन आपण त्याचा रूट बघूया, कुठून रूट चालू होतं आणि कुठून ते सगळे लॉज आले आणि काय डिफरन्सेस आहेत. ते तर जसं आपण बोललो, तर वी आर आपण सध्या मसेखेत बेतचा करणार आहोत. तर इट्स दॅट्स द तो आपला हे आहे आता शेड्यूल. आणि हा मग सगळ्यात जास्त मोठा नाही आहे, पेसाखीमसारखा मोठा नाही आहे आणि शब्बातसारखा मोठा नाही आहे. आणि मेगिलासारखा एवढा छोटा पण नाही आहे. मधल्यामध्ये आहे. तर तर बघू हशेम आपण आपल्याला चांगला टाईम मिळेल करायला खसदे हशेम. पुरीमध्ये आपण परत मेगिला तेस्तेरबद्दल मसाख्यात मेगिलाचं पण रिव्हिजन करू शकू. पण सध्या आपण योमतोफच्याकडे, योमतोफ दरवेळेला असतो, योमतोफ आपल्याला दरवेळेला लागतं. आणि ऑफकोर्स कुचदार आहेत, जो पण इंडियामध्ये असेल नाही तर आउट ऑफ इस्रायल असेल तर योमतोफ जास्त आहेत तुम्हाला. का? कारण 2 दिवस असतात योमतोफ. तर मग ऑफकोर्स याला लॉज खूप लागू होतात आणि खूप प्रॅक्टिकल गोष्टी आहेत. तर तर आपल्याला फार फायदेशीर होतील. तर सो वी आर स्टार्टिंग Masechet Betzah, B'siyata Dishmaya. येस, Masechet Mishnayot, मिशनात बेचा. मेन म्हणजे आपण इकडून स्टार्टमध्ये प्रेझेंटेशनमधून आपण शिकूया. आज आपण ओव्हरव्ह्यू बघूया पूर्ण मिशनायोतचा. मिशनातमध्ये काय आहे पूर्ण, फुल मिशनातबद्दल आपण थोडासा अंडरस्टँड करायला ट्राय करूया का काय आहे मिशनातमध्ये. कम्प्लिटली ते आपण बघूया. एक मस्त दाफा खाईम करून एक साईट आहे तिकडे.
मी बोललो होतो तसं आहे तिकडून फार छान प्रेझेंटेशन असते आणि ते एक्सप्लेन फार छान करतात. त्यांचे स्लाईड्स फार छान असतात. तर आपण मेन म्हणजे त्यांच्या स्लाईडमधून आज बघूया. अ, तर माझं तेवढं काम वाचतं स्लाईड्स बनवायचा. तर एनिवे आणि अजून एक मिशनायत फॉर यू करून एक टाईम फॉर मिशना असं करून एक अजून एक इंटरेस्टिंग थिंग आहे. इंटरेस्टिंग साईट आहे जिकडे मिशनतमध्ये एक्सप्लेन करतात, समराईज करतात, एक्सप्लेन करतात वॉटेवर. तिकडून पण आपण थोडेसे त्यांचे नोट्स पण वापरूया बेस या दिशमाया आणि तिकडून पण आपण शिकूया. तर वी आर लर्निंग तर आपल्याला आपण सगळ्यांकडून शिकू शकतो सोबत. आणि त्यांचे एवढे छान रिसोर्सेस आहेत, ते प्रोव्हाइड आपल्याला आता आहेत अवेलेबल, तर आपण त्याचा वापर पण करूया. तर फाईन, आपण स्टार्टमध्ये बघूया मसखत बेचा काय आहे. आता मसेखत योम तो बोलतात whatever. त्याच्याबद्दल आपण थोडंसं बघूया. एम, एम, तर तर लेट स्टार्ट. खल्दी हशेम बेसियात इश्माया. तुम्हाला आता शो यू द मेन म्हणजे येस. तर तर मसेखत योम तो जिकडे आपण इकडे बघू याच्यामध्ये काय डिफरन्स आहे शब्बातमध्ये आणि योमतोमध्ये. फर्स्ट ऑफ ऑल शब्बातमध्ये काय काय आहे आणि योमतोमध्ये अलाउड आहे काय नाही अलाउड आहे ते आपण बघू. अम, म्हणजे तुमची स्लाईड थोडंसं अरेंज करतो म्हणजे मग इझी पडेल आपल्याला अभ्यास करायला सोबत त्याच्यासोबत. Just a moment. हम्म, माझा व्हिडिओ चालू आहे. जस्ट अ मोमेंट. ओके. ओके फाईन. जस्ट येस हिअर. तर ही स्लाइड्स दाफा हाईम करून नाहीत आणि रावे फार छान एक्सप्लेन करतात ते. आपण नुसतं त्यांचा स्लाइड्स वापरूया. एक्सप्लेनेशन तुम्हाला पाहिजे दाफा हाईममध्ये जाऊन प्रेझेंटेशन मग फीचर्ड प्रेझेंटेशन बघू शकता तुम्ही पूर्ण. ए ते एक्सप्लेनेशन छान आहे. टेबल फाईन. तर वी स्टार्ट बाय सेईंग का फर्स्ट ऑफ ऑल काय अलाउड आहे, काय अलाउड आहे. मी तुम्हाला लास्ट टाइम मी बोललो होतो खानुकामध्ये का आपण माहुतसूरबद्दल बघूया पण राहून गेलं ते. तर कोणाला जास्त फार इंटरेस्टिंग माहीत पाहिजे असेल तर आपण पाहायचं चान्स मिळत आपण बोलूया. ॲटलिस्ट वन मी बोल लास्ट टाइम मी बोललो होतो का आपण एक पॅरेग्राफ वाचूया पण चान्स नाही मिळाला, राहून गेलं ते. म्हणजे चान्स मिळाला, मी ते बाजूला राहून गेलं. एनिवे तुम्हाला पाहिजे तर आपण ते पण करू शकतो. त्याचे एक्सप्रेशन फार छान आहे. माओसूरचे जे पण हानुकाचा आपण अभ्यास केला होता हानुकाबद्दल. तर माओसूर एक छान त्याच्यामध्ये एवढी डीप मिनिंग आहे. मला पण नव्हतं माहीत आणि जेव्हा मी ते शिवरीम ऐकले तर त्याचे इंटरेस्टिंग मिनिंग आहे आणि त्याच्यामध्ये फार डीप मिनिंग आहे. आणि मग जेव्हा माओसूर आपण पुन्हा गातो माओसूर, तर इट्स अ डिफरंट वर्ल्ड ऑल टुगेदर. आपण फार विचार करून करू शकतो पण आपल्या चान्सेस तर आपण त्यामध्ये बोलू पण बघूया आज मिळते का नाही चान्स. नाहीतर तुम्हाला इंटरेस्ट असतं आपण नंतर केव्हा तरी कोणत्या तरी दुसऱ्या शिवरीमध्ये बघूया. तर फर्स्ट ऑफ ऑल आपण मसाख्यात बेच्चा आणि मिशनात बेच्चामध्ये आपण अ, चालू करतोय बोलायला का काय डिफरन्स आहे मसेखत योम तोफ म्हणजे योम तोफमध्ये आणि शब्बातमध्ये. काय स्पेशल आहे जे शब्बातमध्ये आहे आणि योम तोफमध्ये नाही आहे आणि योम तोफमध्ये आहे आणि शब्बातमध्ये नाही आहे ते आपण बघूया. अम, तर इथे आपण स्टार्टमध्ये ह्या प्रेझेंटेशनमध्ये तरी आपण बघतो का ए, काय डिफरन्सेस आहेत आणि ओव्हरव्ह्यू कम्प्लिटली त्याच्यामध्ये कोणते चॅप्टर्स कसे डिवाईड केलेत मसेखेत ते मिशनायोत ते बेत्सामध्ये, ते आपण इकडे बघूया. आणि ऑफकोर्स इकडे समरी आहे. जस्ट अ मोमेंट.
इथे समराईज केलं आहे फार छान रीतीने मिशनरी फॉर यूमध्ये पण. ते पण आपण बघू शकतो. ए, ओके, दिस इज दिस, ओके, फाईन. तर फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट 2 चॅप्टरमध्ये आपण बघतो हे बेथ शमा आणि बेथ हिलेलचं जास्त यमतोबद्दल आर्ग्युमेंट्स आहेत थोडेसे. ते आपण बघूया. काय डिफरन्सेस आहेत आणि ते आर्ग्यू करताना हलाखा कोणाप्रमाणे. नंतर मग यमतो थर्ड चॅप्टरमध्ये आपण बघतो का ए, काय अलाउड आहे आणि कसा कसं पाहिजे माणसाचं स्पिरिट यमतोबमध्ये, कसं त्यांनी उत्साही पाहिजे आणि कोणते कोणते गोष्टी अलाउड आहेत, कोणते कोणते गोष्टी नाही अलाउड आहेत. जास्त एफर्ट करायचा, नाही एफर्ट करायचा. फोर्थ आणि फिफ्थ चॅप्टरमध्ये आपण फार इंटरेस्टिंग गोष्टी मग बघणार आहोत. ते आपण इकडे आता पण बघूया डेप्थमध्ये थोडासा मुक्सेबद्दल आणि सगळे लॉज मुक्सेचे. आणि नंतर मग फिफ्थ चॅप्टर कंटिन्यू होतं तिकडे विथ इरुविन थोम थोमिनबद्दल, म्हणजे कुठे कॅरिंग करायला अलाउड आहे कुठे नाही आहे ते. दॅट द फिफ्थ चॅप्टर. त्याच्यामध्ये थोडेसे टर्म्स आहेत ते आपण पण शिकूया थोडेसे. इमिरचे हशेम. आणि मग लेट्स सी. तर आपण सध्या आपण जाऊया रावे ताफ हाईम ताफ हा हाईमच्या प्रमाणे त्यांच्याप्रमाणे कसे ते मस्त डिवाईड केले त्याप्रमाणे. ए मग ते एक्सप्लेनेशन दिसतं आपल्याला का. लेट स्टार्ट. तुम्ही बघू शकता तुमची प्रेझेंटेशन फार आहे का. फर्स्ट ऑफ ऑल इसूर याच्यामध्ये फर्स्ट ऑफ ऑल इसूर आसियात मेलाखा बियोम तो अलाउड नाही माणसाला मेलाखा करायला, कोणतं काम करायला, जसं का शब्दातमध्ये तसंच. मग त्याच्यामध्ये कोणते कोणते गोष्टी अलाउड आहेत ते आपण जास्त एक्सप्लेनेशनमध्ये आपण बघूया. इज मेलाखोत ओखेल नेफेश. ओखेल नेफेशचा एक्सप्लेनेशन आपण बघूया पुढे. का जी पण गोष्ट माणसाला जेवण बनवायला लागते, जेवण करायला लागते आणि ताजं जेवण खायला अलाउड केलं आहे योमतोबला, ते गोष्टी कोणते कोणते गोष्टी अलाउड आहेत ते आपण बघतो इकडे. मग एक त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट आहे का हिल्लेल बेथ शमाय आणि बेथ हिल्लेलमध्ये ते डिस्कशन रिगार्डिंग जे पण समज अलाउड आहे. समज जर शिजवायला तर सगळं शिजवायला अलाउड पाहिजे आणि कॅरी करायला अलाउड आहे, सर्वच कॅरी करायला अलाउड पाहिजे. तर त्याच्यामध्ये डिस्कशन आपण बघूया त्याच्यामध्ये पुढे. इथे पण आपण त्याच्याबद्दल थोडं एक्सप्लेनेशन बघूया. मग इरूफ तपशिलीने इरूफ तिखोमीने हाखाना आणि मुकचे, हे सगळे कॉन्सेप्ट आहेत. मग फर्स्ट ऑफ ऑल पारशात बोमध्ये लिहिलं आहे बघा. ओव्योमा रिशोन मिक्रा कोदेश ओव्योमा शिवी. कुठून शिकतो आपण, कुठून शिकतो आपण, कुठून कुठून शिकतो आपण का शब्बातला योमतोवला मेलाहा करायला अलाउड नाही आहे. शब्बात आणि योमतो ऑलमोस्ट सेम आहे, राईट. तर कुठे आपण शिकतो, पालनूक बोलतात इंडियामध्ये, पालनूकचा प्रश्न शब्द वापरतात. पालनूक आहे, काम करायला अलाउड नाही आहे. ते कुठून शिकतो आपण, ते आपण पारशात बोमधून बघतो का कुठे, जिकडे पेसाख पसाखीम, आपण आत्ताच मेशनावर पसाखीम केलं आहे. तर ऑफकोर्स तुम्हाला माहीत आहे का योमतोव. योमतोव कुठून शिकतो का योमतोव माणसाने सांभाळ पाहिजे, शब्दात सरकार राहिला पाहिजे, ते पारशात बोमधून. का फर्स्ट डे ऑफ पेसाख आणि 7 डे ऑफ पेसाख करायला लिहिलं आहे तोरामध्ये. आकाश हाशेम आपल्याला स्पष्ट बोलतोय क्लिअरली, उव्योमा रिशोन मिक्रा कोदेश उव्योमा शवीई मिक्रा कोदेश ये लखेम कोल मेलाखा लो यासे बाहेम. तर योमतोव मध्ये पण लिहिलंय का कोणताच मेलाखा करायला अलाउड नाही आहे, क्लिअरली लिहिलंय. रेमेज पण नाही, कुठून दुसऱ्या कोण रब्बानीम नाही, डायरेक्ट आकाश हाशेम आपल्याला सांगतोय तोरामध्ये का नाही करायला अलाउड. मग इथे पुढे केमारामध्ये लिहिलंय का एन बेन योम तोव ले शबात. काय डिफरन्स आहे योम तोव आणि मिशना आहे त्यामुळे पुढे बघूया. एन बेन योम तोव ले शबात एला ओखेल नेफेश बिलवाद.
तर काय डिफरन्स आहे शब्बातमध्ये आणि योमतोबमध्ये? ओखेल नेफेश, जे पण जेवण जेवण करायचं अलाउड आहे, ते ते अलाउ केले, जेवण बनवायला अलाउ केले. मग तुम्ही बोला का जेवणामध्ये किती मेलाख होत आहेत? कोणते कोणते मेलाख होतात जेवण बनवायला? खूप मेलाख होत आहेत, ते सगळे अलाउड आहेत करायला. ए, तर सगळेच अलाउड नाहीत. आपण बघूया का कोणते कोणते मेलाख होत अलाउड आहेत आणि कोणते कोणते नाही आहेत. नाही का सर्वच अलाउड केले? सगळे गोष्टी अलाउड केले का? अलाउड आहे सगळं जेवण बनवायला, म्हणजे स्टार्ट टू एंड जे पण आपण मेलाखोत बोललो होतो ते सगळे, ते सर्व अलाउड आहेत? नाही, ते सर्व अलाउड नाही आहेत. मग इकडे आपण बघतो का ए, एक दुसरा कॉन्सेप्ट आहे पुढे, का जे पण फ्रूट्स पडले शब्बातला ते अलाउड नाहीत खायला. ए, का? कारण तो येऊन तोडू शकतोय वरून. या खायला म्हणजे अलाउड पाहिजे, काय प्रॉब्लेम आहे खायला? त्याच्यामध्ये फ्रूट पडला तर खायला अलाउड पाहिजे होता. कारण जेवण बनवायला अलाउड आहे तर फ्रूट खायला काय का अलाउड नाही? जे पडलेत शब्बातला नाही योमतोबला ते का नाही अलाउड? का? कारण तो चुकून येईल आणि तो खायला ओके खायला लागेल आणि तो वरून पण तोडून घेईल. म्हणून ते अलाउ नाही केलेत. आपण पुढे बघू का खूप गोष्टी जे अलाउ नाही केलेत, ते कशासाठी नाही केलेत. मग दुसरी गोष्ट म्हणजे मिशना डायरेक्टली बोलते आपल्याला, मिशनामध्ये आपण पुढे शिकूया का एन दिन दगीम ए बियम योमतोबला आपल्याला अलाउड नाही आहे मग फिश पकडायला. ए, आता ओखेल नेफेसले बैलबाद अलाउड आहे समज जर जेवण बनवायला, तर फिश पकडायला का नाही अलाउड आहे? कारण मिशना आपण बघूया, मेफुराश मिशना आहे. आणि असे खूप गोष्टी आहेत जे असं वाटतं का का अलाउड नाही, जेव्हा मला हे अलाउ केलं मग ते का नाही अलाउ केलंय. ते आपण बघूया पुढे, सगळे शिकूया त्याच्याबद्दल. मग काय अलाउ केलंय? मग राशी तिकडे आपल्याला बोलते ए शिता, म्हणजे स्लॉटर करायला अलाउ केलंय. या अफिया बेकिंग करायला अलाउ केलंय. बिशूल कुकिंग, हे मेन मेन मेलाखोत आहेत, ते अलाउ केलेत. ए, का? चोरेक यमतो. का? कारण त्याच्यामुळे टेस्ट चेंज होतं, माणूस आधी बनवून ठेवतं, शिळं लागतं त्याला आणि त्याला खावत नाही ऑफकोर्स. आणि आधी काय फ्रीज नव्हते आणि एवढे एवढे प्रकारचे गोष्टी नव्हते का रेडी करून ठेवायचे सर्व. आणि त्याच्याने त्यांची टेस्ट चेंज व्हायची. आणि समज जर ती गोष्ट ऑफकोर्स आधी करता येईल तर ऑफकोर्स केली पाहिजे, प्रश्नच नाही घेत. आणि समज जर माणूस आधी करतो तर आपण त्याचे पण बघूया. अंडरस्टँडिंग का हशकाफा पण त्यावेळेला डिफिकल्ट होतं आधी करून ठेवायला जास्त. पण टेस्ट चेंज होते, डिफरन्स होते. मग योमतोफची मजा नाही येत, माणसाला खाल्ल्यासारखं नाही वाटत. आणि म्हणून हे गोष्टी अलाउ केले होते. आपण ते डिस्कस करूया जास्त डीपमध्ये पुढे मिशनतमध्ये बघूया याच्याबद्दल. अ, त्या त्याच्यामध्ये पण फिश पकडायला अलाउ नाही केले, असे खूप गोष्टी जे अलाउ नाही केलेत. मग आपण पुढे बघूया इथे. क्लिअर. आता इकडे आपण बघूया शिताबद्दल. शिता करायला अलाउ केलंय. शिता अफिया बिशूल आणि होचा, राईट. तर शिता आणि बिशूल करायला अलाउ केलंय, मेन गोष्टी आहे तिकडे. या पण बाकीचे बाकीचे मेलख नाही केलेत. आता तुम्ही बोला का सर्व अलाउ केलं पाहिजे स्टार्ट टू एंड पासून, चिरापासून अ, कापणी खेळण्यापासून अलाउ केलं पाहिजे, कारण ते पण जेवणाचं साईड येते, जेवणाचं जेवणाची गोष्टी आहेत, खायसाठी गोष्टी आहेत, ते पण अलाउ केलं पाहिजे होतं.
पण नाही, ते सगळं अलाव नाही केलंय. आपण चालू करतो कुठून? अफिया, श्रिता अफिया, बिशुल आणि होचा आ. होचा आ इज समज माणसाने जेवण बनवलंय, कोण दुसऱ्याला जेवायचं आहे आणि तो त्याला त्याच्या घरातून दुसऱ्याच्या घरातून आणायला पाहिजे, त्याच्या घरी आणलं पाहिजे. नाहीतर त्याला सिमखात योमतोफ नाही होणार, त्याचे योमतोफ नाही होणार. पण शब्बातला अलाउड नाही आहे ती गोष्ट, कारण आपल्याला माहीत माहीत नाही का, आपल्याला अलाउड नाही रिशू तर रबीम. समज जर मोठी जागा आहे मध्ये आणि तिकडून अलाउड नाही आपल्याला जायला. आजकाल समज जिकडे सगळे ज्युईश लोक राहतात तर तिकडे इरूफ करतात. नाही तर एक वॉल्ड सिटी होते जे आपण एव्हरीटन एक्सप्लेन करतो, आपण शब्दातमध्ये खूप चांगल्याशी बघितलं होतं का. वॉल सिटी आहे, सगळ्याकडून भिंत आहे आणि सर्व एक, जसं काय एक घर आहे, जसं काय एक एक जागा आहे, तिकडे अलाउड होतं कॅरी करायला. आजच्या काळी आज जे इकडे इस्रायलमध्ये, नाहीतर जिकडे रिलिजियस लोक राहतात ते अख्ख्या जगामध्ये जिकडे, ते तिकडे ते इरूफ बनवतात. आणि जसं काय ॲज इफ इट्स ती सगळी जागा बंद आहे आणि तो वन रिश्यूत आहे जिकडे कॅरी करायला अलाउड आहे. तर योमतोबला ती गरज नाही आहे, कारण माणसाला त्याच्या घरी त्याला आणलं पाहिजे कोण दुसऱ्याकडून योमतोफसाठी, आणि त्या जेवणासाठी पाहिजे. आणि म्हणून होतचा आ अलाव केलं आहे. म्हणून कॅरिंग इज अलाउड ऑन योमतोफ. पण शब्बातला अलाउड नाही हे. जे पण शब्दात अलाउड नसेल ते इकडे होतचा आ अलाव केले. मग तो कॉन्सेप्ट पण बघतो. समज जर बेथ हिलेल आणि बेथ शमायबद्दल जे आपण जास्त केलं का, समज जर बोला का हा कॅरिंग अलाउड आहे, मग काय पण करायला मी कोणती पण गोष्ट बाहेर घेऊन जाऊ शकतो. तसा तसं एक कॉन्सेप्ट आहे. जसं एक कॉन्सेप्ट आहे उपासामध्ये, नाहीतर शब्दातमध्ये पण असे ऐकले होते मी फार गोष्टी का. अरे शब्दात तुटला, चुकून शब्दात तुटला, अरे मग अख्खा शब्दात तुटला, मग काय गेला शब्दात आता सगळं करायला अलाउड आहे. नाही, तसं नाही आहे. त्याची चूक झाली हातून, तर मग तसा अर्थ नाही का तो सर्व करायला अलाउड आहे. त्याला रिपेंटन्स केलं पाहिजे आणि त्यांनी पाळलं पाहिजे. नाहीतर बोलतात का सकाळी ते चुकून उठला आणि त्यांनी कॉफी प्यायला आणि त्याला माहीत नव्हतं उपास आहे. उपास नाही आहे म्हणजे उपास गेला आता सगळं अलाउड आहे खायला प्यायला. नाही, त्यांनी रिपेंटन्स केलं पाहिजे आणि त्यांनी उपास केलं पाहिजे. जरी पण त्याला चुकून त्याने प्यायला विसरला सकाळी, उपास आहे, उपासचा दिवस आहे, आणि प्यायला नाही तर खाल्लं, तर सगळं अलाउड आहे. तर तो कॉन्सेप्ट कुठून येतो? इकडून. मितो מתוך שהותרו ההוצאה לצורך אוכל נפש, הותר נעמי שלא לצורך. म्हणजे काय, समज एक वेळ अलाव केले, आपल्याला बाहेर जेवण घेऊन जायला, तर मग म्हणजे सर्वच अलाव केले. या ते अ, तो एक तो एक कॉन्सेप्ट आहे. आणि मग बेथिलेल बोलतोय असा. आणि बेथ शमा आणि बेथ हिलेलमध्ये तोच आहे का नाही? बेथ नाही. समज हे अलाव केलं, मग ह्याचा अर्थ नाही की दुसरं पण अलाव केलं. बेथ शमामध्ये लो असं नाही बोलू शकत. बेथ शमा बोलतात नाही. समज जर जेवण अलाव केलं त्याचा अर्थ नाही का सर्वच अलाव केलंय. जेवणच अलाव केलं नुसतं, जेवण ओखेल नेफेश बिलबाद, जेवणासाठी अलाव केलंय. काहीतरी घेऊन जायला, म्हणजे तू त्याचा अर्थ नाही तू पुस्तक घेऊन जाऊ शकतो, तुला पाहिजे ते घेऊन जातो, नाही. जेवणासाठी अलाव केलं, जेवणासाठीच अलाव केले, बाकी नाही. ऑफकोर्स आपण मुक्सेबद्दल नाही बोलत. मुक्से तर ऑफकोर्स हात लावायला पण अलाउड नाही, तर घेऊन जायचा प्रश्नच नाही आहेत. पण दुसऱ्या गोष्टी, पुस्तक फॉर एक्झाम्पल, रुमाल, हँडकचीफ, नाही तर छोटंसं पुस्तक, ते पण ते पण अलाव. तर बेचच्यामुळे बोलतात नाही ओखेल नेफेश, जेवण अलाव केलं, बाकी काहीच अलाव नाही केले. पण बेथिले बोलतात नाही, हे अलाव केले म्हणजे बाकीच्या गोष्टी पण अलाव केलेत. तसं इन द सेम वे आपण पण अजून एक थिंग बघू तिकडे, फायरचा. या समज जर बेथिले बोलतोय का आपल्याला अलाउड आहे להעביר करायला, राईट, म्हणजे हवारा. מתוך שהותרה העברה לצורך אוכל נפש, הותר נעמי שלא לצורך. तर बेत हिलेल बोलतात
का हां, समज अलाव केलंय एकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर करायला. आग म्हणजे ऑफकोर्स आपल्याला माहिती आहे का मॅचेस नाही पेटवू शकत आपण योमतोफला. पण समज जर माझ्याकडे एक जळता दिवा असेल, तर तिकडून मी एक छोटीशी मॅचस्टिक नाही तर काय पण घेऊ शकतो आणि पेटवून दुसऱ्याकडे लावीर करू शकतो आणि ती बाजूला ठेवू शकतो. विजवायला पण अलाउड नाही आहे. तर बेतीला बोलतात, हां, कारण तुला अलाव केलं आता जेवण बनवायसाठी अ, आग ट्रान्सफर करायला, तर दिवा पण पेटवायला अलाउड आहे तुला. कारण अलाव केलं म्हणून. पण मग तिकडे पण बेच्चे माहीत आणि बोलतात नाही. कोण बोलतंय तुला ते तसं अलाउड आहे? समज जर ए, जेवण बनवायला अलाउड आहे, तेच अलाव केलं आहे. जेवण बनवायसाठीच ते अलाव केलं आहे. पण बाकीची काहीच गोष्ट ट्रान्सफर नाही करू शकत. नुसतं जेवण अलाव केलं आहे. ओके. तर दॅट्स ते दोघांचं ए इकडे पण बोलतात का समज जर इन द सेम वे पुढे पण बोलतात का बेट शमाय बोलतात. फाईन, मी थोडासा डीप चाललो आहे तुमच्यासोबत, पण मी स्लाईडसोबत जातो आहे यांच्या. तर आय होप तुम्हाला इझिली अंडरस्टँड होईल. पण थोडासा कॉन्सेप्ट आपण बघूया आणि मग पुढे जाऊया. जास्त नाही त्यांचे आपण मिशनातमध्ये पुढे बघूया हे गोष्टी. पण थोडेसे थोडेसे एक्सप्लेन केले इकडे जास्त. पण आपण पुढे जाऊया आणि तिकडे जास्त प्रॅक्टिकल गोष्टी पण बघूया. पण सध्या हा ओव्हरव्ह्यू आहे पूर्ण मस्सेखेतचा. इच अँड एव्हरी कॉन्सेप्टबद्दल आपण डीपमध्ये जाऊया. इच अँड एव्हरी मिशना आहे त्याच्यामध्ये, चॅप्टर आहे त्याच्यामध्ये चांगलंच एक्सप्लेन केले आणि त्याच्याबद्दल आपण नीटपणे एक्सप्लेनेशन बघूया पुढे. सध्या इट्स जस्ट ओव्हरव्ह्यू, जस्ट समराईज केले सर्व स्टार्टमध्ये. जस्ट टू काय पुढे येणार आहे आपल्याला अभ्यास करायला, काय इंटरेस्टिंग गोष्टी असतील याच्यामध्ये, ते आपण नुसतं सध्या बघतोय. तर जस्ट जस्ट टू गेट अन आयडिया. तर इकडे आपण ते पण बघतो का इकडे वेदच्या माय बोलतात का नाही, एका माणसाने पाय ठेवासाठी गरम पाणी न वापरू शकत, कारण जेवण जेवण बनवायसाठीच अलाव केलं, बाकी कशासाठी नाही केलं आहे. पण समजा त्याला पिण्याचं पाणी असेल तर त्याला अलाउड आहे असं बेच्छाम बोलते. पण बेथिलेले आणि बोलतात की नाही, नाही मग पितो. समज जर अलाव केलं तर सगळंच अलाव केलं आहे, हे पण अलाव केले. तर दॅट्स कॉन्सेप्ट ऑफ मितो म्हणून हे इकडून. पण एक मेन गोष्ट आपण बघतो का तो पेटवू नाही शकत, जे आपण बोललो तो पेटवू नाही शकत. त्याने नुसतं अलाउड आहे एक मेणबत्ती पेटलेली असेल तिकडून ट्रान्सफर करायला. नाही का तो नवीन आग पेटवायला पेटवू शकतो, तो तिकडून ट्रान्सफर करायला अलाउड आहे. फाईन, तुम्ही विचारा का सिगरेट ओढायला अलाउड आहे काय? तर कोणतरी बोललं या अलाउड आहे, उलट ओढू शकतो. एनिवे जस्ट जग. पण सिगरेट अख्खा वर्षच नाही फुकायला अलाउड. तर इकडे पण प्रश्नच नाही आहेत. पण समज जर ह्या वेनी गेलं, ह्या समज ह्या प्रिन्सिपल्सनी गेलं तर अलाव करतात कोण कोण सिगरेट ओढायला. तरी पण तो ओखेल नेफेश नाही आहे तरी पण या मी तो काय अलाउड आहे, मग ते पण अलाउड आहे. पण फाईन, आपण नाही बोलत त्याच्याबद्दल. सिगरेट कधीच ओढायला अलाउड नाही आहे, फुकायला अलाउड नाही आहे. उष्मरते मेवदल नफशते खे, माणसाने सांभाळला पाहिजे त्याच्या हेल्थला केव्हा पण, आणि अख्खा वर्ष ती गोष्ट बरोबर नाही आहे. आणि जे पण एनकरेज करतात त्या गोष्टीला, त्यांना खास वचलम दिन आणि खजबून द्यायला लागेल पुढे जाता. तर ऑफकोर्स आपण त्याच्यातले नाही आहोत. आणि जे पण गव्हर्नमेंट अलाव करते त्यांच्या बिझनेससाठी अलाव करते आपल्याला माहीत आहे. तर दॅट्स समथिंग एल्स. पण इथे आपण बघतो का नुसतं ट्रान्सफर करायला अलाउड आहे, पण नवीन आग पेटवायला अलाउड नाही आहे. ते अंडरस्टँड केलं पाहिजे आपल्याला. सगळेजण ते एक्सेप्ट करतात, बेचमाय आणि तिलेली पण. ए तेच आपण बोललो का तो नवीन आग पेट्रोल अलाउड नाही आहे, पण ते नुसतं ट्रान्सफर करायला अलाउड आहे. राईट. दॅट्स इट. मग इरूफ तपशिलींबद्दल, कॉन्सेप्ट ऑफ इरूफ तपशिलीन का ते पण आपण शिकू पुढे मिशनातमध्ये. का जेव्हा आपल्याला माहीत आहे का योम तोव असेल आणि नंतर मग शब्बात असेल, तर दिलं आहे का
אה, יום טוב שחל להיות ערב שבת, לא יבשל मियom टोव ले शबात. हे कॉन्सेप्ट आहे आपल्याला माहिती आहे का अलाउडने आपल्याला काहीच रेडी करायला योमतोब पासून शब्बातला का शब्बात पासून योमतोबला. ए, पण हा मी आपल्याला एक हे तर दिला का ऑफकोर्स शब्बातला आपण नाही बोलू शकत, काय पण झालं तरी आपण दुसऱ्या दिवशी योमतोब असेल तर शब्बातला आपण काहीच नाही करू शकत. ऑफकोर्स आपल्याला जेवण बनवायला अलाउड नाही आहे, काय करायला अलाउड नाही आहे. शब्बात संपल्यानंतरच रेडी करू शकतो आपण दुसऱ्या दिवशीसाठी. आणि ह्याच्या केव्हा बोलतोय आपण, जेव्हा योमतोव येतो ए, शुक्रवारी योमतोव आहे आणि शब्बात आहे. तर ऑफकोर्स ज्याला जमतंय ते पण बघूया पुढे, का ज्याला पण जमतंय आधी जेवण बनवायला रेडी करायला सर्व, त्या प्रश्नच नाही आहेत. पण हानोत हे छोटीची छोटी गोष्ट प्रिपेअरिंग फॉर शबात ते पण अलाउड नाही आहे योमतोवला. योमतोव असेल शुक्रवारी या आणि योमतोवाला कोणता सण आला आपला आणि नंतर शब्बात आहे. तर मग ए, काहीच नाही करू शकत तो. त्याला टेबल पण अरेंज करायला अलाउड नाही आहे, कारण तो कशासाठी करतो, शब्बातसाठी करतोय, नाही का योमतोफसाठी करतोय, ते पण अलाउड नाही आहे. पण त्याच्यासाठी मग इरूफ तफशिलीन करतात. इरूफ तफशिली म्हणजे आधीच प्रिपेअर करून ठेवतात योमतोफसाठी आदल्या दिवशीपासून, किंवा एरेव योमतोवला म्हणजे समज जर गुरुवारी रात्री चालू झालं सण आपला, तर आधीच रेडी करतात. ते आपण बघू पुढे. इरूफ तफशिली बोलतात त्याला. पाव नाहीतर पेसखमध्ये असेल तर मच्छा आणि अंडा बाजूला ठेवतात आणि मग ते बोलतात का जसं मी रेडी करतोय आधीपासून आणि मग इकडे पुढे कंटिन्यू करीन मी. ते पण आपण इकडे शिकूया आणि त्याचा अंडरस्टँड करूया का ते एरूफ तफशिलींचं कॉन्सेप्ट कसं असतं आणि कसं चालतं. पण आपल्याकडे जास्त टाईम नाही आहे. हे छान एक्सप्लेन केले पुढे. मे बी आपण पुढच्या कॉन्सेप्टला पुढे जाऊया आणि ॲटलिस्ट फर्स्ट मिशनाबद्दल एक्सप्लेनेशन बघूया. मुळे केलेलं आहे फाईन गेमामध्ये डायरेक्टली लिहिलं आहे. मिशना बोलते आपण बघूया का वे ओसे तफशील मे एरेव यom tov वे सोमेख आलाव ले शबात. ते आपण बघूया. एरेव तफशील म्हणजे तो रेडी करतोय एरेव शबातला आणि मग ते आणि मग ते जसे तो कंटिन्यू करतोय. त्याचे कॉन्सेप्ट आपण सखीमध्ये कॉन्सेप्ट आहेत. आपण पुढे जाऊया थोडासा. जस्ट वन मोमेंट. मेन कॉन्सेप्ट आता इरूफ तफशिलीन झाल्यानंतर इरूफ तफशिलींचा हा कॉन्सेप्ट आपण बघूया पुढे. पण नंतर त्याच्यानंतर आहे इरूफ खुमीन, द कॉन्सेप्ट ऑफ जसं आपण स्टार्टमध्ये एक्सप्लेन केलं का एका जागेवरून दुसऱ्या जागेवरून जायसाठी काय घेऊन जायला अलाउड आहे, काय करायचं आहे, कितपर्यंत अलाउड आहे, किती घेऊन जाऊ शकतोय, ते पण आतमध्ये बघूया. नंतर एक कॉन्सेप्ट आलं मुकचे. हा मेन कॉन्सेप्ट असेल आणि फार इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट असेल. फाईन, पुढे जाता आपण बघूया वेगवेगळे टाईपचे मुकचे. मुक्तेचं डेफिनेशन काय की त्यांनी छान एक्सप्लेन केलं आहे, तुम्ही बघू शकता इंग्लिशमध्ये. जे पण गोष्टी ज्याला आपण हात नाही लावू शकत, त्याच्या संगत घेऊ नाही शकत, उचलू नाही शकत, योमतोबला आणि शब्बातला त्याला मुकचे बोलतात. या मग त्याच्यामध्ये खूप टाईप्स आहेत, खूप टाईप्स ऑफ मुकचे आहेत आणि ते आपण इकडे बघूया थोडंसं जस्ट वरच्यावर. फाईन. ते काही छान त्यांनी एक्सप्लेनेशन छान दिलेत. ए, तर ते मुक्सेचे वेगवेगळे कॉन्सेप्ट फाईन. तुम्ही ऑफकोर्स राव उरियलसोबत केलं असेल मुक्सेचे लॉज शब्बातमध्ये. तिथे एव्हरी टाईम शब्बाचे लॉज घेतात, त्याच्यामध्ये ते मुक्से पण केलं असेल. तर त्याच्यामध्ये आपण ह्या मिशनातमध्ये चांगल्याशी बघूया, अंडरस्टँड करायला बघूया आणि ते वेगवेगळे टाईप्स बघूया. आणि कशाला ते केलंय, काय काय फरक आहे, कशाला ते मुक्तीचं कॉन्सेप्ट आहे.
ते पण आपण बघूया. आणि रामबाम ते कसं एक्सप्लेन करतात ती गोष्ट, का का जो पण माणूस असेल ज्याला माहीत नाही, तर तो चुकून नॉर्मल योमतोफ योमतोफ त्याला नाही कळणार योमतोफ आहे आणि तो नॉर्मल दिवसासाठी सारखा वागेल, तर तो येऊन मेलाखा करू शकतोय, कोणत्या पण गोष्ट करू शकतोय. ए इशाया नवीमध्ये लिहिलं आहे, "אם תשיב משפט רגליך, שותפתך ביום קודשי, וכיבדתו מעשות דרכיך, ממצה הפסך ודבר דבר." या ह्या गोष्टींवरून शिकतात का कॉन्सेप्ट ऑफ मुकचे. मुकचे कशाला केलं पाहिजे, रब्बानी म्हणून आपल्याला कशाला दिले मुकचे, कारण मग तुला कळायला पाहिजे का हा काहीतरी वेगळं आहे, हा दिवस वेगळा आहे, नॉर्मल दिवस नाही आहे. कारण माणूस बोलतो अरे काय काय फरक पडते, मी जेवण बनवू शकतो, मी घेऊन जाऊ शकतो बाहेर, तर मग काय म्हणजे अलाउड आहे असं. खूप लोकांच्या डोक्यात मनात विचार येतं केव्हा केव्हा, योमतोवला योमतोव जेव्हा 2 दिवस असेल, जेव्हा डिफिकल्ट असतं केव्हा केव्हा गोष्टी करायला, अरे योमतोवच आहे, काय फरक पडते, फाईन योमतोवला करत नाही आहे, ऑफकोर्स नाही आहे, पण इट्स अवेरा, इट्स अवेरा म्हणजे शब्बातला कर येते. शब्बातची मोठी मोठी पनिशमेंट आहे. शब्बात नाही पाळलं तर ती खूप मोठी पनिशमेंट आहे, आपल्याला माहीत आहे. पण योमतोवला ती एवढी मोठी पनिशमेंट नाही आहे, पण पनिशमेंट आहे. पण आपण नाही बोलत कोणती पनिशमेंट मिळेल किती, त्याच्याबद्दल आपण आजच्या काळी नाही एक्सप्लेन करत हे सगळ्या गोष्टी, कारण माणसांना फार डिफिकल्ट होतं अंडरस्टँड करायला, फार डिफिकल्ट होतं एक्सेप्ट करायला ही गोष्ट. पण आपण एवढंच बोलू शकतो का तिकडे पनिशमेंट मोठी आहे शपथमध्ये, आणि योम तोवला हे थोडीशी छोटी आहे. फाईन. पण पनिशमेंट तर आहेच. तो अवेरा आहेच, तो सीन आहेच, कोणत्या पण रीतीने बघितलं तरी. तर ती आठवण ठेवायसाठी तर रामा एक्सप्लेन करतात, ते एक्सप्लेन करतात का म्हणून ती गोष्ट दिली आहे मुक्सेची. तर मुक्से कोणते कोणते टाईपचे आहेत, आणि मग प्रत्येक याच्यामध्ये अम, तर माणूस विसरू शकते, आणि ते आठवण ठेवायसाठी ते मुक्सेचा कॉन्सेप्ट दिले. म्हणून कोणती पण गोष्टी जी 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 अलाउड हे नाही आहे, अम, उचलायला वगैरे. सॉरी, जस्ट मोमेंट, इकडे स्लाईड मिस झाली. जस्ट वन मोमेंट, ही स्लाईड करून करून टाकूया, एक मिनिट. ओके, सॉरी. ओके, फाईन. तर ते ते मुक्सेचा कॉन्सेप्ट इकडे एक्सप्लेन करतात चांगल्याशी, ते आपण पुढे बघूया. आज आपल्याला टाईम नाही सगळ्या मुक्सेचे एक्सप्लेनेशन बघायला, पण बेसात असेम आपण अजून थोडंसं डीप जाऊया लवकरच, आणि त्याचे पुढे पुढे आपण बघूया या मसेखेतमध्ये, मिशनातमध्ये ते सगळे, आणि तुम्हाला जास्त चांगल्याशी इझिली कळेल, जास्त इझी होईल बेजात असेम पुढे जाता अंडरस्टँड करायला मुक्से. एन आणि आपण इकडे पुढे बघूया थोडासा लवकर. ओके, मुक्से. ए मग कोणती पण गोष्ट असते मुक्तेमध्ये, ते मुक्ते काय असतं, जी गोष्ट योमतोब आणि शब्दासाठी गरज नाही लागत मला त्या गोष्टींची, आणि ती नॉर्मल दिवसामध्ये ती वापरतो आपण, आणि पण योमतोबला आणि याला ती गोष्टची गरज नाही आहे, इन द सेन्स तो कोणत्या मेलाखासाठी नाही आहे, कोणत्या काम करायसाठी नाही आहे. ती गोष्ट आहे. आणि त्याचा अजून एक ते इम्पॉर्टंट थिंग आहे का, माणूस मुद्दामून ती गोष्ट त्यांनी ठेवली आहे तिकडे, आणि त्याला माहिती आहे ही गोष्ट तिकडे आहे, आणि त्याच्याने ए, तो मुकचे ती गोष्ट पूर्ण, ती जागा ज्याच्यावर ठेवली ती पण ती मुकचे होते, आणि ती पण वापरू नाही शकत. ते आपण पुढे बघूया. ए, त्याच्यामध्ये आपण बघतो थॉट प्रोसेस किती इम्पॉर्टंट आहे, आणि थिंकिंग किती इम्पॉर्टंट आहे. फाईन. मे बी आपण इकडे हे पुढे नेक्स्ट टाइम आपण कंटिन्यू करूया. सध्या जास्त छान एक्सप्लेनेशन बघायचं दाखवायचं तुम्हाला, मे बी पाराच्या शब्वाबद्दल. छान कॉन्सेप्ट ज्याच्यामध्ये आपण खूप गोष्टी शिकू शकतो,
या पाराशामध्ये आहेत खूप गोष्टी ऑफकोर्स शिकायला प्रत्येक पाराशामध्ये असतात. पण मिदोत इम्प्रूव्ह करायसाठी एक छान कॉन्सेप्ट ऐकलं ते आपण बघूया पुढे बेजात असे. तर दिस कॉन्सेप्ट एनिवे हा हा एक टाईप ऑफ मुक्से आहे. मुक्से मेखामात गुफो. जी गोष्टी दुसऱ्या गोष्टींसाठी वापरतात कोण अ, बाजूला ठेवल्यात ते गोष्टी त्या त्या कामासाठीच स्पेशल. फॉर एक्झाम्पल हे सगळ्या गोष्टी जे पण इकडे दाखवलेत, दगडी, भुसा, नाहीतर पैसे, लकडी कापलेली, खराब झालेले जेवण जो बरोबर एवढा चांगला नाही आहे, खाऊ नाही जेवू नाही शकत त्याच्यानी, हड्ड्या, ॲनिमल्स, साल जे माणसं नाही खाऊ शकत, अ, ते दिस इज वन वन टॉप ऑफ मुक्से, वन टाईप ऑफ मुक्से. आणि मग त्याच्यामध्ये आपण बघतो का किती कोणते काय काय अलाउड आहे, काय करायला अलाउड आहे, ए, कसं वापरू शकतो, नाही वापरू शकत, हलवू शकतो, नाही हलवू शकत, ते पण आपण बघूया बेसात असे पुढे. अम, तिकडे द थिंग इज का आधीपासून रेडी केली ती गोष्ट, ती आधीपासून रेडी आहे मुद्दामून. आणि ती आपण वापरू शकतो. पण जी नाही रेडी आणि ती आधीपासून प्रिपेअर नाही केलं आहे शब्बातसाठी नाही तर योमतोफसाठी, तर ती ती अजिबात हात नाही लावू शकत. मग मुकचे मग अजून एक टाईप आहे मुकचे मे हामात खेचून कीस. ते पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी ज्याला माणूस खूप सांभाळून ठेवतो. फॉर एक्झाम्पल कॅमेरा, खूप महागाईचा कॅमेरा आहे त्याच्याकडे, आणि तो समज जर कोण हात लावेल, एक मिनिट असली हा तुम्हाला दिसतच नाही, ओय आय एम सो सॉरी. मी तुम्हाला एक एक्सप्लेन करतो आणि दाखवत नाही, ओय आय एम सो सॉरी. एनिवे आधी मग तुम्हाला आधी दाखवायला पाहिजे होतं. मुक्ते मेरा खमात खेसरॉन कीस, इकडे हे सगळे दाखवलं मी तुम्हाला. या हे सगळे वन टॉप मुक्चे, मुक्चे मेखामात खेसरॉन कीस, मुक्ते मेखामात गुफो. हे सगळ्या गोष्टी मी बोललो आता तुम्हाला. सॉरी तुम्हाला दाखवलं नाही शकलो, प्रेझेंटेशन ऑफ होती. त्या गोष्टी सगळे मुक्चे आहेत. आणि मग अम, त्याचं आपण बघूया ते पुढे मिश्रणामध्ये आपण बघूया का काय काय अलाउड आहे, काय काय अलाउड नाही आहे, कसं वापर करू शकतो, काय काय नाही वापरू करू शकत. आणि मुकचे मेहकामात खेसरोन की जी एक फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे त्याच्यानी, जी माणसासाठी खूप स्पेशल असते आणि खूप इम्पॉर्टंट असते. आणि अ, तो कसे पण वापर नाही करू शकत. फॉर एक्झाम्पल सकीन मिला नाही, तो मोहेल आहे आणि त्याच्याकडे ती सकीन आहे, ती ब्लेड आहे जी फार महागायची आहे, आणि तो ती कुठे पण नाही ठेवू शकत. आणि त्याला फार इम्पॉर्टंट आहे त्याच्याने. काय फाईन तुम्ही बोलाल फाईन, योमतो बोला आपल्याला ॲपल कापायला सुरी वापरू शकतो, नाही शब्दातला पण ॲपल वापरायला सुरी वापरू शकतो, पण ही सुरी तो नाही वापरणार, कुठेच नाही वापरणार, ऑफकोर्स नाही वापरणार. नवीन असेल तरी पण तो नाही वापरणार, ऑफकोर्स नाही. कारण खूप महागायची आहे ती आणि त्याची स्पेशल आहे ती. तर ते मेखामात खेसरोन कीस. मग शेखिताची सकीन, शेखितासाठी वापरणारी सुरी आहे ती, ए, ती पण तो सांभाळेल. आणि तो नाही वापरू शकत कोणत्याच गोष्टीसाठी. तर मग त्याचा तो त्या त्या टाईप ऑफ मुक्सेमध्ये जातं. फाईन आपण इकडे नेक्स्ट टाईम आपण बघूया पुढे बाकीचे अजून टाईप्स ऑफ मुक्से. जस्ट टू शेअर विथ यू, फार छान कॉन्सेप्ट ऐकला मी. आणि त्याच्यामध्ये आपण आपल्या लाईफमध्ये ती गोष्ट घेऊ शकतो आणि ट्राय करू शकतो वापर करायला. फाईन आपण मी नाही ॲटलिस्ट मी नाही त्या लेवलला ज्याच्यामध्ये मी त्या इझिली पोहू शकतो. पण प्रत्येक आपण तुम्ही मे बी तुम्ही असाल त्या लेवलला आणि आपण त्या लेवलला जायसाठी विचार तरी करू शकतो. एनिवे ह्या पाराशामध्ये वैगाशमध्ये आपण बघतो का यहूदा येतो आणि मग तो फारो योसेफ योसेफ आहे. योसेफ राजा असतो तिकडूनचा, राजा हाताखाली ऑफकोर्स, पण इट्स लाईक सगळं राजासारखाच असतो तिकडे. आणि त्याला तो
त्याला तो बोलतो काय एक्सप्लेनेशन देतो का नाही माझ्या भावाला घेऊन जाईन मी आणि येते. ए, तर अ, तर तिकडे योसेफ येतो आणि बोलतो, तो जेव्हा बोलतो का आणि योसेफ योसेफ अविखाई, मी योसेफ आहे, अखिखिम, मी तुमचा भाऊ योसेफ आहे. आणि आबा अजून जिवंत आहे का? आणि तो पुढे बोलतो का तुम्ही काळजी नको करू, हक्काच बरोखून मला पाठवलं तुम इकडे सगळ्यांना जेवण प्रोव्हाइड करायला. तर मग ते तुम्ही 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 काय नाही केले. किती मोठी गोष्ट आहे ती. आपल्या माणसाने गाडी चालवताना पुढे आला गाडीनी, कट केला तर माणूस भडकतो त्याच्यावर. आणि तो बोलतो हा माझ्यासमोर कसा आला तो, माझ्या एका साईडून कट मारली माझ्यासमोरून. आणि एवढीच्या छोट्या गोष्टीवर. आणि इकडे योसेफ एवढे वर्ष ऑफ सफरिंग, एवढी वर्ष त्यांनी त्रास काढला. आणि तरी पण तो काय बोलतोय, नाही तुम्ही तुमचा काय त्याच्यामध्ये काय नाही आहे. आकाश बरोबर हाशेमनी केलं, ते हाशेमनी पाठवलं मला इकडे सर्वांना जेवण पाठवायला, सगळं जेवण प्रोव्हाइड करायला. ए, तर एक छान एक्सप्लेनेशन ऐकलं मी राव इचका आर्य एप्स्टीनकडून. अ, तर ते एक्सप्लेन करतात का जेव्हा दावीद मेलेख तर तुम्ही ऑफकोर्स अभ्यास केला राव शिमोनसोबत. दावीद मेलेख जेव्हा त्याचा मुलगा अबुशलोम त्याच्या विरुद्ध जातो आणि नंतर शेवटी अबशलोमला मारतात. दावीद मेलेखला नसतं मारायचं, पण त्यांचं तुम्हाला माहिती आहे कोण मारतं त्याला आणि येते. तुम्हाला सर्व एक्सप्लेनेशन माहिती आहेत. शिमोनच्या शिवमध्ये फार चांगल्याशी शिकतो ऑफकोर्स. तर त्याला तो तो मरता त्यांचा त्याचा मुलगा कोण अवशलोम. पण दावीद मेलेक काय करतो, दावीद मेलेक रडतो आणि रडायला लागतो का. आणि तो 7 वेळा बोलतो बेनी अवशलोम बेनी, माझा मुलगा अवशलोम, आणि रडतो. तर बोलतात का एव्हरी टाइम तो बेनी अवशलोम बोलून तो बोलतो त्याला मधून काढून त्याला गनेदिनमध्ये टाकतो. त्या फोर्स आपण शिकलो राव शिमोनसोबत. तर दावीद मेलेकचा काय कॉन्सेप्ट होता. नॉर्मली एक माणूस खास वेळेला कोणा आपल्या विरुद्ध काय करतो तर आपल्याला किती राग येतो त्याच्यावर, किती वाईट वाटतं. कोण पण असू दे, किती पण जवळचा असू दे, किती पण जवळचा असला तरी पण फाईन, तुम्ही मे बी तुम्ही ॲक्सेप्ट नसेल करत ही गोष्ट, पण एनिवे खूप लोकांना नाही चालत. किती पण जवळचा असेल तरी पण समज तो विरुद्ध वागला, काहीतरी विरुद्ध काम केलं, आणि स्वतःचा मुलगा का नसू दे, मुलगा असेल आणि तो अवशलोम काय होता, अवशलोमनी काय केलं, एक तर दावीद मेलेकच्या इच्छेच्या विरुद्ध तो राजा झाला, स्वतःला राजा बनवला. अख्खा त्याचे सगळ्यात हाताखालचे त्याचे सगळ्यात ॲडवायझर पण तो पण त्याच्या साईडला होता अवशलोमच्या. आणि तेच नाही, तो त्याला मारायला उठला होता. आणि बोलतात का अवशलोम अजून थोडा वेळ त्याच्या मागे लागला असता तर तो दावीद मेलेकला मारू शकला असता. या आपण शिकलो. तर तो मारू शकला असता दावीद मेलेकला, पण खसदे हशेम तो नाही मारू शकला, कारण त्यांनी दावीद मेलेकची सियादा दिशम्या होता त्यांनी पाठवला आणि त्यांनी त्याला ॲडवाईस वेगळी दिली होती वॉट एव्हर. पण पण बघतो का अवशलोम मारू शकला असता दावीद मेलेकला, पण त्यांनी नाही मारला. पण भाऊ हशेम तो नाही, दावीद मेलेक वाचला, राईट. ते एवढा इथपर्यंत गेला का त्यांनी त्यांच्या पिल्लेगेशी दावीद मेलेकचे बायका होतं त्यांना पण त्यांनी त्यांनी स्वतःकडे घेतलं. त्यांना पण घेऊन त्यांनी इसूर करून टाकलं दावीद मेलेकला परत त्यांच्याकडे जायला. तर एवढी वाईट गोष्ट करायला तो रेडी होता, एवढं मारायला उठला, आणि तिकडे दावीद मेलेक बोलतोय अरे
हशेम त्याला काय माफ कर. ते काय त्याची काही चूक नाही आहे. तो माझा मुलगा आहे, माझा मुलगा आहे तो. त्यांनी तर काय काय एवढा दाविदा मेलेकचा एवढा विश्वास, एवढा क्लॅरिटी ऑफ व्ह्यू, एवढा आशकाफा, त्याचा आउटलुक काय होता लाईफचा, तर त्याला एवढ्या लेवलला पोचला. त्याच्यामध्ये तो त्याचा मुलगा जो मारायला उठला त्याला पण तो माफ करतोय. आणि तो तर माझा मुलगा आहे, तो माझा माझा मुलगा आहे मला. तर हे ते एक्सप्लेन करतात का दाविदा मेलेक, ते फाईन राव. शिमोन सांगत ऑफकोर्स तुम्ही शिकला असाल. तरी सुद्धा आपण बघतो काय दाविदा मेलेकचा कॉन्सेप्ट काय होता, काय अंडरस्टँड केलं दाविदा मेलेकने. ते बोलले का तो मुलगा आहे तो कशाला उलट झाला, कारण दाविदा मेलेकची टेस्ट होती ती, त्याची ती परीक्षा होती. आणि त्या परीक्षामध्ये आकाश बाळकोनी त्याची परीक्षा घेतली होती आणि तो पास नाही झाला. कोणासोबत, कोणासोबत बादशेवाची जी टेस्ट घेतली होती त्याच्यामध्ये त्याची तो नाही पास झाला. फाईन, दाविदा मेलेकच बोलला माझी टेस्ट घे आणि येते, पण पण तरीसुद्धा तो तो पास नाही झाला. आणि तो एक आहे तो पास नाही झालाय, तो पास नाही झाला. आणि आणि मग म्हणून अवशालोम त्याच्या विरुद्ध आला. कारण शमूल नवीद काय बोला त्याला, का येईल तुझ्या विरुद्ध, नाताना नवी, का तुझ्या विरुद्ध येईल तुझ्या घरातून. आणि आणि मग तू बघशील जेव्हा चारा चारा तुझ्या घरातून येईल, तुझ्या घरातून काहीतरी मोठा त्रास येईल तुला. आणि म्हणून अवशालोम त्याच्या विरुद्ध झाला. तर बोलतात का अवशालोमची काही चूक नव्हती, ती दाविदा मेलेकची टेस्ट होती. आणि म्हणून तो विरुद्ध झाला. तर मग अवशालोम एक नुसता कठपुतली होता, जसं काय तो तो एक नुसता चेसमधला एक खडी होते, एक एक प्लेयर होता. आणि मग त्याची चूक नाही आहे, तो नसता दुसरा कोणतरी आला असता. तर दाविद मेलेक ज्याला तो मारायला उठला होता आणि त्याच्या बायकांना पण त्यांनी हे केलं, तो मेल्यानंतर दाविद मेलेक रडतोय आणि तो बोलतोय का बेनी अवशालोम, त्याची काही चूक नाही आहे, तो नुसता माझ्यामुळे त्याला त्रास झाला आणि तो माझ्या विरुद्ध गेला, का ती माझी टेस्ट होती म्हणून, असं तो बोलला. तर इकडे आपण बघतो, इकडे द सेम थिंग योसेफ सोबत पण होतं. योसेफ काय बोलतो त्यांना, तुमचं काही चूक नाही आहे, तुम्ही जे केलं ती इट वॉज अ गेझेरा, ती हाशेमची प्लान होता. तर मग तुमची काय चूक आहे त्याच्यामध्ये, तुम्ही भावंडांनी विकला. असं होऊच नाही शकत का भाऊ भाऊला विकतो आणि तुम्ही विकला आणि तुम्ही मारायला बघितलं मला, असे बोलला, असा बोलला. पण त्याच्यामध्ये काय, ते हाशिमचा मोठा प्लान होता, तर तुमची काय चूक त्याच्यामध्ये. इट्स वी आर जस्ट कतपुतली होता. पण इकडे हाशिम त्याचा प्लान आपल्या थ्रू करतोय आणि तुमच्या थ्रू केलं आणि मला मला यात मै टाकला. पण तर इकडे तो बोलतोय आणि मी तुमचा भाऊ आहे, योसेफ बोलतोय मी तुमचा भाऊ आहे आणि तुम्ही काय काळजी नको करू, ते हाशिमनी पाठवला मला इकडे सगळ्यांना जेवण प्रोव्हाइड करायला. तर तो आउटलुक जो आपण घेतला पाहिजे, का जेव्हा माणसाला कोणता त्रास असतो मोठा, तो काय बोलतो, ह्यानी मला केला, त्यांनी मेले केला, ह्याच्यामुळे ते झाला, त्याच्यामुळे ते झाला. पण एक मिनटं, समज हाशिमचा प्लान होता आणि तो समोरचा माणूस तो जस्ट त्याचा हाशिमचा एक शलियाख होता, ए, तो काम करायला. तो नसता दुसरा कोणतरी असता, नाही तर दुसऱ्याकडून दुसरा त्रास झाला असता माणसाला. तर मग तो त्याला माफ का नाही करू शकत. फाईन, मी बोलतोय का डिफिकल्ट थिंग आहे ही गोष्ट. ते योसेफच्या लेवलचा पाहिजे माणूस आणि दाविदा मेलेकच्या लेवलचं पाहिजे ते करायला गोष्ट. बोलणे फार सोपं आहे, अंडरस्टँड करायला फार डिफिकल्ट आहे. पण पण तो व्हॉट डिफरन्स काय इकडे, आउटलुक ऑफ लाईफ, हशकाफा, दॅट मेक द होल डिफरन्स. थॉट्स, विचार, हे त्यांनी नुसते थॉट्स चेंज केले, त्याची लाईफ अमेझिंग झाली. दाविदा मेलेक रडत बसला असता वगैरे, त्याचा मुलगा त्याच्या विरुद्ध गेला. पण तो बोलला नाही, हाशिमचा प्लान होता म्हणून ही गोष्ट झाली, हाशिमनी मला टेस्ट दिली म्हणून तुम्ही नापास झालो, म्हणून ती टेस्ट माझ्यावर आली, असा दाविदा मेलेक बोलला.
योसेफ बोला नाही तुमची काही चूक नाही आहे, ते हाशिमचा प्लान होता म्हणून ती गोष्ट झालाय. पण त्याची लाईफ चांगली आहे. त्यांनी काहीच त्यांच्या विरुद्ध नाही केलं. त्यांच्या विरुद्ध त्यांना जेलमध्ये नाही टाकलं, त्यांना मारून नाही टाकलं. हसवे शालोम योसेफनी तो करू शकला असता, त्याला काय प्रॉब्लेम नव्हता. पण त्यांनी नाही केलं. तो बोलला हाशिमने माझा केलं. तर त्याची लाईफ केव्हा सुधारली? जेव्हा तो विचार त्यांनी चेंज केले ते. तर माणूस प्रत्येक विचार चेंज करून त्याची लाईफ सुधरू शकते. म्हणून माणूस प्रत्येक माणसाने त्याच्या हशकाफा, आउटलुक ऑफ लाईफ अकॉर्डिंग तो तोरा असता, त्याची लाईफ इज ग्रेट. त्याची लाईफ इज, तो कोणात जळाफा नसतो, मत्सर नसतो, राग नसतो कोणावर, तो कोणावर जळाफा नसतो आणि तो कोणावर दुसऱ्यांच्याकडे काय आहे ते त्याच्यावर बघत पण नाही. स्वतःमध्येकडे आहे तो खुश असतो. ते सगळे कॉन्सेप्ट केव्हा येतात? जेव्हा तो हशकाफा ऑफ तोराशी राहतो. म्हणून जो माणूस तोराशी लांब असतो त्याची लाईफ मिझरेबल असते का? कारण हे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पूर्ण टाईम असतात. त्याला तो हाशेमचा हाशेमला तो त्याच्या लाईफमध्ये नाही बघत, म्हणून त्याची लाईफ मिझरेबल होते. तर प्रत्येक माणसाच्या लाईफमध्ये बघितलं पाहिजे की हाशेमचा मोठी प्लान आहे याच्यामध्ये. प्रत्येक गोष्ट जी पण घडते ते त्याच्या इच्छाप्रमाणेच आहे. आपण काही डिसाईड नाही करत. आपण डिसाईड करू शकतो का आपण आपण काय करायचं, काय आपले रचोन काय, आपले इच्छा का कुठे आहे, आणि हा बाकीचा आकाश बरोबर आपल्याला प्रोव्हाइड करतो. फाईन. बोलणे सोपं आहे, करणे डिफिकल्ट आहे. इट टेक्स अ लॉंग टाईम टू डू इट. माखोन. पण हशकफा एक थॉट चेंज केल्याने लाईफ इज लाईफ बिकम्स हेवन ऑन अर्थ. तर तो स्विच नुसतं चेंज करायला पाहिजे प्रत्येक माणसाने प्रत्येक गोष्टींमध्ये. मग त्याला केव्हाच तो चिडणार नाही कोणावर, केव्हाच त्याला राग नाही येणार. कारण तो एंड ऑफ द डे कोण डिसाईड करतंय? आकाश बरोबर हो. एमुना. फाईन. फाईन. आपण विल फिनिश द श्यूर ॲज युजल विथ विथ आर प्रेयर, स्मॉल प्रेयर ॲज युजल. आणि आणि बेजत असे बेसियादा दिशमाय आपण जो आता मस्त बेतचा चालू केला आहे. तर पुढच्या वेळेला आपण फर्स्ट मिशना करूया चालू. आणि आणि यम तोफ चेलाज फार छान मस्तपैकी करू शकू अभ्यास डेप्थमध्ये. ए, तर लेट्स डू द प्रेयर. तुम्ही तुमच्या स्क्रीनवर बघू शकाल. जस्ट वन मोमेंट. एअर מודה לפניך, אדוני אלוהי, ששמת חלקי מיושבי בית המדרש ולא שמת חלקי מיושבי קרנות, שאני משכים והם משכימים. אני משכים לדברי תורה והם משכימים לדברים בטלים. אני עמל והם עמלים. אני עמל ומקבל שכר והם עמלים ואינם מקבלים שכר. אני רץ והם רצים. אני רץ לחיי העולם הבא והם רצים לבל שחת. שנאמר, ואתה אלוהים תורידים לבל שחת, אנשי דמים ומרמה, לא יחצו ימיהם, ואני אפתח בך. So with this small prayer, we end the shiur. Thanks a lot for being with us. Starting a new masechet, בשעה טובה ומוצלחת, מזל טוב לכולם. आणि असंच आपण मसेकेत कंप्लीट करत राहू बेजात हशेम. आणि सगळ्यांना हॅव अ ग्रेट वीक, हॅव अ ग्रेट शबत शलोम, वन कोल टू, शलोम शलोम.